छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणूक आणि या निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिलाय। पक्षाचे 57 सदस्य हे निवडून आलेले आहेत। बहुमताकरता 58 सदस्यांची गरज असल्यानं भाजप सत्तेच्या अगदी उंबरठ्यावर आहे। येत्या 1-2 दिवसात भाजपचे शिष्टमंडळ पालकमंत्री शिरसाट यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील, अशी ही चर्चा जोर धरतीये। आवश्यक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करा। वर्ध्यात लाडक्या बहिणींना आवाहन आहे। माहिती तातडीनं दिल्यास लाभ पुनर्संचित होणार आहे। जिल्हा महिला आणि बालविकास विभागानं या संदर्भात माहिती दिली आहे। ई-केवायसीच्या सूचना होत्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली, पण त्याच्यामुळे चुकीचा पर्याय निवडल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे लाभ बंद झाल्याच्या तक्रारी होत्या। त्या अनुषंगाने माननीय सचिव महोदयांनी 20 तारखेला व्हीसी घेतली होती आणि व्हीसी मध्ये त्यांनी सूचना दिल्या होत्या की या अनुषंगाने जी काही यादी आहे ती जिल्हा स्तरावरती उपलब्ध करून देण्यात येईल। मीनवाईल माननीय पालकमंत्री महोदयांनी देखील आपली त्या अनुषंगाने बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये या विषयाला कशा पद्धतीने सॉर्ट आउट करता याच्या देखील सूचना दिल्या। वर्ध्यामध्ये तंत्रज्ञ पदावर कर्मचाऱ्यांचं उपोषण हे मागे 7 दिवसानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतलंय। आमदार राजेश बकानेंच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन नरमाईची भूमिका घेताना दिसलंय। प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयानंतर उपोषणाची सांगता झाली आहे। मला फोन आला की त्यांची तब्येत खराब होऊन राहिलेली आहे। मी त्या ठिकाणी पिंडॉरला भेट दिली। त्या ठिकाणावरून मी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर यांच्यासोबत बोललो। या ठिकाणी जिल्हाधिकारी वर्धा यांच्यासोबत बोललो। त्या सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावलं। सोबत एसडीओ करंडे यांच्यासोबत सुद्धा बोललो। तहसीलदार पुणकर साहेब यांच्यासोबत बोलून या सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावलं आणि त्या ठिकाणी या उपोषणकर्त्याचा मार्ग निघाला पाहिजे म्हणून आम्ही त्या मॅनेजमेंट सोबत बोललो, चर्चा केली आणि मॅनेजमेंटनी त्या ठिकाणी त्यांचा पगार वाढवून देण्याचं कबूल केलं। अंजली भारती विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार आहे। भाजपच्या नगरसेविका आशा मराठे यांनी ही तक्रार दाखल केली आहे। अंजली भारतींचं अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।